म्हणजे असं जेलबट्ट पोलीस पथकाने सर हत्येचा गुन्हा ओपन करत आरोपीला 6 तासात अटक करण्याची सुनावणी. काय नेमकं माहिती आहे काय? काल दिनांक 22/4/2026 रोजी 12 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती मिळाली की नारा घाटच्या नाल्यामध्ये एका बोऱ्यामध्ये मृतक बॉडी बांधून फेकलेली आहे. त्या अनुषंगाने आम्ही लगेच त्या ठिकाणी गेलो. नंतर फायर ब्रिगेड, FSL व्हॅन, आयकार वगैरे बोलवून नंतर त्यांच्यासमोर ते बोरा काढला. तिथे एका पुरुषाची तिथं बॉडी दिसली. आम्ही लगेच मिसिंग जे आहे ते शोधले नागपूर शहरात. तर सदर पोलीस स्टेशनमध्ये एक मिसिंग दाखल होती, जे त्याच्या चेहऱ्याशी मिळत होती. लगेच त्यांच्या नातेवाईकांना, भावाला बोलवून त्या मृतकाची शहानिशा केली. तर त्याने त्या बॉडी ओळखली व राहुल शाहू असे त्याचे नाव होते. वय 33 वर्ष, राहणार झिंगाबाई टाकळी. त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास सुरू केला. सगळ्या तांत्रिक बाबी आम्ही तपासून बघितल्या, परंतु ज्या बोऱ्यामध्ये ती बॉडी गुंडाळली होती, ती पेटसाठी जी पेडगिरी वापरतात ती बोरी होती. त्या अनुषंगाने आम्ही तपास केला व आरोपीचा शोध घेऊन 12 तासाच्या आत आम्ही हा गुन्हा डिटेक्ट केला व आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यामध्ये असं आहे की आरोपीला आम्ही विचारपूस केली असं त्याने सांगितले की आरोपीने मैताकडनं, आरोपीचं नाव आहे आपलं फुंडकर, नवीन फुंडकर नाव आहे आरोपीचं. वय 48 वर्ष आहे, राहणार नारा. तर त्यांना विचारपूस केला. त्यांनी सांगितले की त्यांनी मयत जे आहे राहुल शाहू यांच्याकडनं काही पैसे घेतले होते. ते पैसेचे डबल पैसे देऊनसुद्धा त्याचे 35,000 रुपये परत तो मागत होता. त्यासाठी तो आला होता. घरी आल्यावर त्यांचा वाद झाला व मैताने काही त्याच्या मुलीबाबत काही अपशब्द किंवा वाईट बोलल्यामुळे आरोपीला राग येऊन त्यांनी बाजूला असलेल्या लोखंडी रॉडने त्या डोक्यावर वार केले व त्यातच तो मरण पावला, अशी एकंदरीत आरोपीने माहिती दिलेली आहे. आरोपी सध्या जे आहे अटकेमध्ये आहे. PCRला न्यायालयात हजर केलेला आहे. सदरची कारवाई मान्य CP सर, जॉईंट CP सर, रिजन सर, DCP सर, ACP सर यांच्या मार्गदर्शनात आमचे DBचे API मोरखडे, API ठाकूर व पथकचे कर्मचारी यांनी मिळून केलेली आहे. सध्या आरोपी हा ई-रिक्षाचं काम चालवण्याचं काम करत आहे.